नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे पाहण्यासाठी शुक्रवारचा अंडा मोर्चा, आव्हाडांच्या श्रेयाचं राजकारण, रश्मी ठाकरे टिंबी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला आणि ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी मीनाताई कांबळे यांचा शिंदे गटात प्रवेश. कळवा पूर्व भागातील भास्करनगर, पौंडपाडा इत्यादी भागात असलेल्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आल्यानंतर आता इथे पाण्याची चोरी होत असल्यानंच नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. कळवा पूर्व इथे गणपती दर्शनाला गेल्यावर लोकांनी पिण्याच्या पाण्याविषयी आमच्याकडे तक्रारी केल्या. स्थानिक लोकप्रतिनिधींची लोक प्रत्येक कुटुंबांकडून बोरवेलच्या पाण्यासाठी 500 रुपये गोळत असतात अशी माहिती दिली. याबाबत पोलिसांकडे शहानिशा केल्यानंतर पोलिसांच्या तपासात तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे 16 गुंड दर महिन्याला लोकांकडून 30 ते 40 लाख रुपयांची खंडणी गोळा करत असल्याची माहिती दिली. ही खंडणी वसूल करणाऱ्यांची नावं आणि यामागील सूत्रधार लवकरच जाहीर करणार असल्याचं मुल्ला यांनी सांगितलं. कळवा पूर्व येथील भास्करनगर, पौंडपाडा, कोनकेश्वर नगर येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्तांकडे तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निवेदन दिलं असून स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीनं केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत 240 कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी पालिकेला देण्यात आलेत. या अमृत योजनेनुसार कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 6 महिन्यात मार्गी लावणार आहोत. ही बाब आमदार जितेंद्र आव्हाड यांना कळल्यानंतर गेली 14 वर्ष शांत बसलेले आव्हाड जागे झाले आणि शुक्रवारी कळवा पूर्व येथील नागरिकांच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून श्रेयाचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रश्मी ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात हजेरी लावली. यावेळेला महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. टेंबिनाका येथील दुर्गेश्वरीचं दर्शन त्यांनी घेतलं. यावेळेला महिला पदाधिकाऱ्यांसह पुरुष पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अमर रहे, तिघे साहब अमर रहे अशा घोषणा देत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 2 वर्षापूर्वी शिवसेना 2 गटात विभागल्यानंतर या दोनही गटांकडून वारंवार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. मागील वर्षी देखील रश्मी ठाकरे ठाण्यात येणार म्हणून शिंदे गटाकडून अर्थात शिवसेनेकडून त्याच वेळेला दर्शन करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. त्यानंतर यंदा देखील रश्मी ठाकरे यांनी ठाण्यात हजेरी लावली. यावेळेला महिला पदाधिकाऱ्यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून टेंबी नाक्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. सुरुवातीला त्यांनी या भागात असलेल्या आनंद दिघे यांच्या पुतळ्याला वंदन केलं. त्यानंतर त्यांनी टेंबिनाका इथे दुर्गेश्वरीची महाआरती केली. या आरतीनंतर महिला पदाधिकारी आणि इतर पदाधिकाऱ्यांना जोरदार घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळेला त्यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार राजन विचारे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख केदार दिघे इत्यादींसह इतर पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी श्रीरंग सोसायटी येथील काही ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर चंदनवाडी शाखेला भेट देत तेथील देवींचंही दर्शन घेतलं. यावेळेला शाखेत त्यांनी जवळजवळ अर्धा तास महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. एकूणच विविध मंडळांना भेटी देत त्यांनी ठाण्यात शक्ती प्रदर्शन केलंय. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. भावा ऐकून भक्ताचा हाकेला धावून ये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण
आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. रश्मी ठाकरे नुकत्याच ठाण्यात टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला आल्या होत्या. तितक्यात ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसला. रश्मी ठाकरे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटात सामील करून घेण्यात एकनाथ शिंदेंना यश आले. ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी मीनाताई कांबळी यांनी शिंदे गटात प्रवेश केले. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेला एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. मीनाताई कांबळी या रश्मी ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जात होत्या. मात्र रश्मी ठाकरे ठाण्यात असताना ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना साथ सोडल्यानं रश्मी ठाकरे यांना धक्का बसलाय. रश्मी ठाकरे यांच्या दैनंदिन दौऱ्याच्या नियोजनाचं काम मीनाताई कांबळी या करायच्या. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाणे दौऱ्यावर असतानाच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा योग साधून आणल्याचं बोललं जात आहे. ठाणे जिल्ह्यात जानेवारीपासून ते 13 ऑक्टोबरपर्यंत अंमली पदार्थांशी संबंधित 660हून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी 771 जणांना अटक करण्यात आली. या कालावधीत ड्रग्ज तस्करांकडून 3.68 कोटींचे ड्रग्ज आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्यात. त्यामुळे ठाणे हे ड्रग्ज तस्करांचा अड्डा असल्याचं दिसून येत आहे. ही आकडेवारी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समन्वय समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली. ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात 1 जानेवारी ते 13 ऑक्टोबर दरम्यान ड्रग्जशी संबंधित एकूण 663 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. या गुन्ह्यांमध्ये 771 जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये 3,68,86,698 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलचे वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे यांनी दिली. या कालावधीत गांजाशी संबंधित एकूण 39 गुन्हे दाखल करण्यात आले असून 53 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 1,16,46,518 रुपये किमतीचा तब्बल 739 किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तसंच 64,92,870 रुपये किमतीचे आणि 1.585 किलोग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या प्रकरणी 48 जणांना अटक करण्यात आली असून 29 गुन्हे दाखल करण्यात आलेत. माणसाच्या आतल्या मीला जेव्हा बाहेरच्या मीला मिळतो तेव्हा नाती तयार होऊन आम्ही तयार होतो. तसंच माणसाच्या आतल्या मीला जेव्हा आतलाच मी मिळतो तेव्हा माणसामध्ये अहंभाव तयार होतो. माणसाला त्याच्यातील आतल्या मीला बाहेरच्या मीसोबत जोडण्यासाठी बहिर्मुख होता आलं पाहिजे आणि आतल्या मीसोबत अंतर्मुख होता आलं पाहिजे. बहिर्मुखता आणि अंतर्मुखता याचा समतोल व्यक्तिमत्वामध्ये माणसाला साधता येणं महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट मत मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी मांडले. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे महापालिका आयोजित विचारमंथन या व्याख्यानमालेतील 10वं पुष्प प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर नाडकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीनं गुंफलं गेलं. डॉक्टर काशीनाथ गणेकर नाट्यगृहात या मीच काय करायचं या विषयावर डॉक्टर नाडकर्णी यांच्याशी निवेदिका हर्षदा बोरकर यांनी ओघवत्या शैलीत संवाद साधला. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते डॉक्टर आनंद नाडकर्णी, निवेदिका हर्षदा बोरकर यांचा सन्मान करण्यात आला. माणसाची त्याच्यातील आतल्या मी सोबत मैत्री व्हावी यासाठी मानसशास्त्र आणि अध्यात्म दोन्ही काम करते. माणसाच्या आतल्या मी सोबत चांगला संवाद झाला तर माणूस हा प्रगतीकडे जात असतो. माणूस हा निसर्गाचाच भाग आहे. माणसांकडे निरीक्षणासाठी असलेली दृष्टी जर त्यानं योग्य पद्धतीनं वापरली तर माणूस निसर्गाकडून खूप काही शिकू शकतो. निसर्गामध्ये 2 झाडं एकमेकांशी भांडताना आपण पाहिली आहेत. निसर्गाचं अवलोकन हे परंपरेमध्ये सुद्धा मांडलं गेलंय. निसर्ग हा आपल्याला उत्पत्ती, स्थिती, लय देतो. तसंच निसर्ग हा विनाशाची शक्ती सुद्धा दाखवतो. निसर्ग हा वैविध्याचा स्वीकार करतो. उच्च नीचता माणसानं आणली तेव्हा माणसानं भेद निर्माण केला असल्याचंही डॉक्टर नाडकर्णी यांनी यावेळेला नमूद केलं. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पाण्यासाठी शुक्रवारचा अंडा मोर्चा, आव्हाडांच्या श्रेयाचं राजकारण.
रश्मी ठाकरे टेंबी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला आणि ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी मीनाताई कांबळे यांचा शिंदे गटात प्रवेश. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.